नमस्कार. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा विज्ञान भाग 2 मधील दुसरा धडा आज आपण चालू करणार आहोत. या सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 मध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे इथे दिलेले आहेत. सजीव आणि जीवन प्रक्रिया, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, सजीव व ऊर्जा निर्मिती, पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया. ह्या 4 टप्प्यामध्ये आपल्याला या धड्याचा अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला तुमच्या पुस्तकामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, थोडे आठवा. अन्नपदार्थ व त्यातील पोषकद्रव्ये शरीराला कशी उपयुक्त ठरतात असा प्रश्न तिथे विचारलेला आहे. आतापर्यंत 5वी पासून आपण पोषक द्रव्यांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मुख्य पोषकद्रव्ये 6 आहेत: कार्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, क्षार आणि पाणी. तर ह्या 6 पोषकद्रव्याचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करायचा आहे. आणि काही पोषकद्रव्यापासून ऊर्जा निर्मिती कशी होते, इतर जी काही पोषकद्रव्ये आहेत ती आपल्या शरीराला वाढीसाठी, विकासासाठी किंवा इतर रासायनिक प्रक्रियांसाठी कशी आवश्यक असतात ते या चॅप्टरमध्ये शिकायचं. बरोबर आहे. तर पहिला जो प्रश्न आहे की कशी उपयुक्त ठरतात. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की अन्नपचन प्रक्रियेमध्ये जटिल कार्बनी पदार्थाचं साध्या कार्बनी पदार्थात रूपांतर होते आणि हे अन्नपदार्थ पेशीद्वारे शरीराच्या सर्व अवयवांना पुरवले जातात आणि त्याच्यापासून काय निर्माण होते, ऊर्जा तयार होते. तर ही जी ऊर्जा आहे ही आपल्याला प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे की पोषकद्रव्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ही जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीराला वाढ होण्यासाठी आवश्यक असते आणि शरीराचा विकास होण्यासाठी आवश्यक असते. तर शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी पोषकद्रव्याची आवश्यकता असते. दुसरा आहे संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे संतुलित आहार. बघा, संतुलित आहार कशाला म्हणतात. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलेले जे पोषकद्रव्ये आहेत त्यांचं योग्य प्रमाण आपल्या अन्नामध्ये असेल तर त्या आहाराला आपण काय म्हणतो, संतुलित आहार. बरोबर आहे. मग संतुलित आहार कशासाठी घ्यायचा, तर सर्व अन्न घटक जर आपल्या शरीराला योग्य प्रमाणात मिळाले तर आपलं शरीर कसं राहतंय, स्वस्थ किंवा निरोगी. तर शरीर स्वस्थ किंवा निरोगी राहण्यासाठी कशाची आवश्यकता असते, आपल्याला संतुलित आहाराची आवश्यकता असते. तिसरा प्रश्न आहे स्नायू कोणते कोणते कार्य पार पडतात. प्रश्न क्रमांक 3 आहे. आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे की 3 प्रकारचे स्नायू असतात. गेल्या वर्षी आपण स्नायू ऊतींचा अभ्यास केलेला आहे. तर 3 प्रकारचे स्नायू असतात: ऐच्छिक स्नायू, अनैच्छिक स्नायू आणि हृदय स्नायू. आता ऐच्छिक स्नायू काय करतात, आपल्या शरीरामध्ये काही हालचाली ज्या असतात त्या ऐच्छिक असतात. ऐच्छिक म्हणजे इच्छेनुसार होणाऱ्या हालचाली. माझी इच्छा असेल तरच मी हात वर करते, माझी इच्छा असेल तरच मी बसते, उठणे, बसणे. ह्या बाह्य शरीराच्या ज्या हात, पाय किंवा इतर अवयवांनी केलेल्या हालचाली आहेत त्या आपल्या इच्छेनुसार होतात आणि त्यांना ऐच्छिक स्नायू हे कार्य पाडतात. दुसरा आहे अनैच्छिक स्नायू. आपल्या शरीरामध्ये आपली इच्छा असो किंवा नसो काही कार्य हे अंतर्गत 24 तास अविरतपणे कार्य करावे लागतात. उदाहरणार्थ आहे अन्नाचं पचन असेल, श्वसन असेल, रक्ताभिसरण असेल. तर ह्या सगळ्या ज्या क्रिया शरीराच्या आतमध्ये होतात ह्या क्रिया अनैच्छिक स्नायूद्वारे पार पाडल्या जातात. म्हणजे अनैच्छिक स्नायू पेशी ह्या क्रिया पार पाडत असतात. आणि काही स्नायू आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की हृदयाचा अभ्यास तुम्ही इयत्ता 8वीला केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की हृदय हे आपलं एका मिनिटाला 72 ठोके पडतात. का, आपल्या हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण होत असते. मग ह्या हालचाली
हालचाली नियंत्रित करण्यासाठी, हृदयाच्या आकुंचन आणि प्रसरण ही हालचाल नियंत्रित करण्यासाठी हृदयाच्या बाहेर जे स्नायू आहेत ते विशिष्ट स्नायू ह्या हृदयाची हालचाल नियंत्रित करतात, त्यांना हृदय स्नायू असतात. प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न 4 विचारलेला आहे आपल्याला की पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय होते. आता पाचक रस आपल्याला माहिती आहे की पचन संस्थेमध्ये कार्बोदके, प्रथिने आणि मेद यांचं रूपांतर साध्या कार्बनिक पदार्थात होतंय. म्हणजेच कशामध्ये होतंय? ग्लुकोज, अमिनो आम्ल आणि मेद आम्ल. आपण जे अन्न खातो ते मुखामध्ये त्याचं बारीक चर्वण केलं जातं आणि मग तिथं आपल्या तोंडामध्ये काही पाचक रस मिसळले जातात, पोटामध्ये जठरामध्ये काही पाचक रस मिसळले जातात किंवा आतड्यामध्ये काही पाचक रस मिसळले जातात. हे सर्व पाचक रस त्या जटिल कार्बनी पदार्थाचं साध्या कार्बनी पदार्थात रूपांतर करतात, कारण ती साधी कार्बनी पदार्थ रक्तात मिसळून मगच ते आपल्या पेशीपर्यंत ऊर्जा निर्मितीसाठी पोहोचवले जाऊ शकतात. म्हणून पाचक रसाचं काय महत्त्व आहे? त्या जटिल कार्बनी पदार्थाचं रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करायचं. जटिल पदार्थाचं रूपांतर पाचक रसामुळं साध्या पदार्थात होतं आणि त्याच्यासाठी आपल्या पचन संस्थेमध्ये याचा अभ्यास तुम्ही 7वीला व्यवस्थितरित्या केलेला आहे. फक्त इथं हे रिव्हिजन म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, मानवी शरीरात प्रश्न 5वा आहे की मानवी शरीरात टाकाऊ पदार्थ टाकण्यासाठी कोणती संस्था असते? तर 5व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल उत्सर्जन संस्था. तुम्ही गेल्या वर्षी उत्सर्जन संस्थेचा अभ्यास व्यवस्थित केलेला आहे. नत्रयुक्त पदार्थ, युरिया, युरिक आम्ल हे सर्व पदार्थ आपल्या शरीरामध्ये विविध पेशीमध्ये वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया होत असताना जमा होत असतात आणि मग ते रक्तावाटे किडनीज म्हणजे वृक्काकडे आणले जातात आणि तिथं ती गाळण्याची प्रक्रिया पूर्ण होते. या संस्थेला उत्सर्जन संस्था असं म्हणतात किंवा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी जी संस्था कार्यरत असते त्याला काय म्हणायचं? उत्सर्जन संस्था. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते? बघा, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की पेशी आहे, पेशीमध्ये केंद्रक आहे. आपल्या पेशीकडं पचन संस्थेकडून अन्न आणलं जातंय, पचन झालेलं, बरोबर आहे, आणि श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन आणलं जातंय आणि पेशीमध्ये अन्नाचं ऑक्सिडीकरण केलं जाते ऑक्सिजनच्या मदतीने आणि त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. मग अन्न आणि ऑक्सिजन हे पेशीकडे आणण्याचं काम कोण करते? रक्त. कोणत्या संस्थेमार्फत करते? रक्ताभिसरण संस्थेमार्फत. म्हणून रक्ताभिसरण संस्थेचं कार्य काय आहे? ऊर्जा निर्मितीच्या संदर्भात असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे की रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्त पचन झालेलं अन्न हे पेशीपर्यंत आणण्याचं काम करतंय. त्याच्यानंतर श्वसन संस्थेमध्ये वायूची देवाणघेवाण जी झालेली आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो वायू आहे तो रक्तामार्फतच पेशीकडे आणला जातोय आणि मग पेशीमध्ये अन्नाचं ऑक्सिडीकरण होतंय आणि त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. हे इथं कार्य आपल्याला सांगता येईल. 7वा प्रश्न आहे आता, मानवी शरीरात चालणारे कार्य कसे नियंत्रित होते? म्हणजे नियंत्रण, मानवामध्ये नियंत्रण कसं केलं जातंय? मानवामध्ये नियंत्रण हे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत की 2 प्रकारे केलं जाते. एक आहे चेता नियंत्रण आणि दुसरं आहे रासायनिक नियंत्रण. आता चेता नियंत्रणामध्ये तुम्ही गेल्या वर्षी चेता संस्था शिकलेला आहात.
चेतासंस्थेमध्ये मेंदू, मेरुरज्जू, चेतापेशींचा समावेश होतो आणि शरीराच्या आतमध्ये जे काही विविध रासायनिक अभिक्रिया पेशीमध्ये घडून येत असतात, त्या पेशीमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी किंवा शरीराचे विविध कार्य घडून येण्यासाठी काही संप्रेरके आवश्यक असतात. तर रासायनिक नियंत्रण हे कशाद्वारे राखले जाते? त्या संप्रेरकाद्वारे राखले जाते. आणि चेता नियंत्रण कशाद्वारे राखले जाते? तर चेता नियंत्रणासाठी चेतासंस्था आहे. चेतासंस्थेमध्ये मेंदू, मेरुरज्जू आणि चेतापेशींचा समावेश. तर अशा पद्धतीनं पहिले जे 7 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत ते थोडंसं मागचं तुम्हाला रिव्हिजन व्हावं यासाठी हे 7 प्रश्न इथं विचारलेले आहेत. आता आपण बघणार आहोत सजीव आणि जीवन प्रक्रिया. सजीव आणि जीवन प्रक्रिया याच्यामध्ये आपल्या धड्याचं नावच आहे सजीवातील जीवन प्रक्रिया. जीवन प्रक्रिया कशाला म्हणायचं? अगदी साध्या सोप्या भाषेत जर आपल्याला सांगायचं झालं तर जीवन प्रक्रिया म्हणजे जिवंत राहण्यासाठी ज्या काही प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये विविध संस्थांद्वारे पार पाडल्या जातात त्या प्रक्रियांना जीवन प्रक्रिया असं म्हणतात. बरोबर आहे. मग कोणकोणत्या संस्था या जीवन प्रक्रियांसाठी आवश्यक आहेत? तर इथं दिलेलं आहे बघा. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, नियंत्रण संस्था आणि उत्सर्जन संस्था. आता बघा पचन संस्था. पचन संस्था त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मुख येत आहे. पचन संस्थेची सुरुवात ही मुखापासून होते. त्याच्यानंतर अन्ननलिका असते, जठर आहे, इकडे यकृत आपल्याला दाखवता येईल, हे स्वादुपिंड आणि मग खाली मोठे आतडे आणि इथं लहान आतडे. अशा पद्धतीनं आपल्याला ही पचन संस्था दाखवते. श्वसन संस्थेमध्ये कशाचं येत आहे? नाक. नाकामधून जी निघणारी आहे ही आहे श्वसन नलिका. श्वसन नलिकेचे परत 2 भाग पडतात, त्यांना आपण श्वसनिका म्हणतो. एक श्वसनिका उजव्या फुफ्फुसात जाते आणि दुसरी श्वसनिका ही डाव्या फुफ्फुसात जाते आणि ह्या फुफ्फुसाच्या खाली वायूंची देवाणघेवाण करण्यासाठी जे असते ते श्वासपटल असते. वायूंची देवाणघेवाण जिथं होते त्याला आपण वायुकोश असे म्हणतो. तर ही झाली श्वसन संस्था. रक्ताभिसरण संस्था जर काढायची झाली तर बघा हे आपल्या शरीरामध्ये हृदय आहे आणि हृदयापासून विविध प्रकारच्या रक्तवाहिन्या निघतात. बरोबर आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यांचा समावेश कशामध्ये होतोय? रक्ताभिसरण संस्थेमध्ये. मेंदू नियंत्रण संस्थेमध्ये कशाचं काम? मेंदू, मेरुरज्जू आणि या चेतापेशींचं. आणि उत्सर्जन संस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की 2 वृक्क असतात, त्याच्यापासून निघणाऱ्या ह्या 2 मूत्रवाहिन्या, मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जन मार्ग आणि ह्याला रक्त पुरवठा करणाऱ्या ह्या रक्तवाहिन्या तिथं असतात. बरोबर आहे. आता बघा ह्या सर्व संस्था, पचन संस्था कोणती जीवन प्रक्रिया नियंत्रित करते? पचनाची. श्वसन संस्था
श्वसनाची रक्ताभिसरण संस्था वहन करते. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे वायू, पचलेलं अन्न, न पचलेलं अन्न, संप्रेरके, विकरे ह्या सर्वांचं वहन कोण करते? रक्ताभिसरण संस्था करते. आणि या सर्वांवर नियंत्रण कुणाचं असते? नियंत्रण संस्थेचं म्हणजे मेंदूचं असते. आणि उत्सर्जन संस्था काय करते? तर टाकाऊ पदार्थ. आपल्याला माहिती आहे, आपल्या घरामध्ये कचरा जर बाहेर नाही टाकला तर काय होतंय? तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे काही विषारी पदार्थ तयार झालेले आहेत ते सुद्धा रोजच्या रोज बाहेर टाकणं आवश्यक आहे. आता ह्या संस्था तुम्ही वेगवेगळे शिकलात. ह्या संस्थांचं एकमेकांशी काय संबंध आहे ते आता आपण शिकणार. बघा, इथं प्रश्न असा विचारलेला आहे की आपल्याला आता सजीव आणि जीवन प्रक्रिया आहे. ह्या सर्व जीवन प्रक्रिया कार्य करण्यासाठी, कार्यरत राहण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऊर्जेची आवश्यकता असते. मग ऊर्जा निर्मिती कुठं होतीये? तर ऊर्जा निर्मिती ही पेशीमध्ये होत असते सजीवांच्या. बरोबर आहे? पेशीमध्ये आपण शिकणार आहोत ऊर्जा निर्मिती कशी होते. कशापासून होती? आत्ताच आपण शिकलो, अन्न आणि ऑक्सिजन. बघा, आता ह्या सर्व संस्था एकमेकांच्या समन्वयाने काम करत असतात. बरोबर आहे? उदाहरणार्थ बघा, आपण अन्न घेतो, अन्नाचं पचन होतंय आणि लहान आतड्यामध्ये अन्न हे रक्तात शोषून घेतलं जाते आणि रक्तावाटे परत कोणाकडे जाते? पेशीकडे जाते. श्वसन संस्थेमध्ये तुम्ही शिकलात, श्वासोच्छ्वास म्हणजे वायूंची देवाणघेवाण होते. हवा आत जाते श्वसननलिकेतून, श्वसनिकेमधून वायुकोशात, वायुकोशात ऑक्सिजन आत घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. आत घेतलेला ऑक्सिजन परत रक्ताभिसरण संस्थेद्वारे काय केलं जातं? पेशीकडे नेला जातो. म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी 1, 2 आणि 3 ह्या तिन्ही प्रक्रिया किंवा जीवन प्रक्रिया ह्या काय आहेत? आवश्यक आहेत. बरोबर आहे? त्याचबरोबर बघा की नियंत्रण संस्था, या सर्व संस्थांवर कुणाचं तरी नियंत्रण असलं पाहिजे ना, की कधी ऊर्जा निर्मिती झाली पाहिजे, कधी ऊर्जा निर्मिती नाही झाली पाहिजे, किंवा किती ऊर्जा निर्माण झाली पाहिजे पेशीमध्ये. बरोबर आहे? आवश्यकतेनुसारच ऊर्जा निर्माण होती. बरोबर आहे? तर त्याच्यावर सगळ्यावर नियंत्रण कोणाचं असते? ह्या उत्सर्जन संस्थेचं. आणि ऊर्जा निर्माण झाल्यानंतर जे काही पदार्थ तयार होतात, विषारी पदार्थ किंवा टाकाऊ पदार्थ, ते परत रक्ताभिसरण संस्थेद्वारे कुठे नेले जातात? उत्सर्जन संस्था. म्हणजे इथं आपल्याला थोडक्यात जर सांगायचं झालं तर ह्या सर्व संस्था ह्या एकमेकांच्या समन्वयाने काम करतात आणि मगच आपलं शरीर चालतं. या संस्थांपैकी एकही संस्था जर तिथं काही प्रॉब्लेम आला तर सजीवांच्या सर्व जीवन प्रक्रियावर त्याचा परिणाम होतो. बरोबर आहे? तर सजीव आणि जीवन प्रक्रिया याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली. आता आपण काय बघणार आहोत? वनस्पतींच्या बाबतीत. तर वनस्पतींच्या बाबतीमध्ये पाहत असताना तुम्हाला माहिती आहे वनस्पती कशा असतात? स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. हे जे तयार झालेलं अन्न आहे हे त्या वनस्पती त्यांच्या स्वतःची वाढ आणि विकास करण्यासाठी वापरतात. आणि जे शिल्लक राहिलेलं अन्न आहे म्हणजे वनस्पतींनी स्वतःची उंची किंवा फळं, फुलं, इतर जी पानांची वाढ आहे ह्या वाढ विकास स्वतःचा करण्यासाठी वापरतात. शिल्लक राहिलेलं जे अन्न आहे ते
वनस्पतींचा मूळ, खोड, फळ इत्यादी अवयवांमध्ये साठवून ठेवले जातात आणि हेच मूळ, खोड किंवा फळ जे आहेत ते आपल्याला अन्नाचा म्हणजेच पर्यायाने ऊर्जेचा स्रोत म्हणून आपण वापरतो. बरोबर आहे. तर इथं हा सुरुवातीचा भाग आपण पाहिलेला आहे. आता आपण बघणार आहोत सजीव आणि ऊर्जा निर्मिती.